वडाळ्यात एक हादरवून टाकणारी घटना घडली आहे। 9 वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार झालाय। त्याला 1 महिना उलटलाय। आजही त्या चिमुरडीची अवस्था अंगावर शहारे आणणारी आहे। एक अशीच चिमुकली कळी, ती उमलण्याआधीच तिला कुस्करण्याचा प्रयत्न झाला। 24 ऑक्टोबरची ती रात्र, ती घराबाहेर खेळत असताना अचानक गायब झाली आणि तिच्यावर बलात्कार करण्यात आला। तिचं वय अवघं 9 वर्षांचं। आपल्याबरोबर नक्की काय झालंय हे तिला धड कळतही नव्हतं। तशाच परिस्थितीत ती चालत घरी आली। तिला सायन हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करून आता 1 महिना झालाय, पण आजही कुठलाही अनोळखी माणूस दिसला की ती घाबरते। अर्थात तिच्यासोबत जे घडलंय ते अक्षरशः हादरवून टाकणार आहे। बलात्कार करताना तिच्या ओठात दगड आणि वाळू भरण्यात आली होती, तेव्हा तिचे ओठ सुजले होते। ते आजही तसेच आहेत। तिच्या गुप्तांगांना जखमा झाल्यामुळे तिला नैसर्गिक विधी करता येत नाहीत। त्यासाठी तिच्यावर कोलोस्टॉमी करण्यात आली आहे। त्यासाठी बॅगेची रिंग बसवण्यासाठी तिच्या ओटीपोटाला छेद देण्यात आलाय। त्यात एक रिंग बसवण्यात आली। उपचारांदरम्यान तिच्या पाठीवर आणि पोटावर पुळ्या उठल्यात। कोई अगर जा रहा है अचानक तो थोड़ा उसको ऐसा डर सा ऐसा लगता है। अनजाने लोगों से देख के वो डर रही है, कुछ अलग रिएक्ट कर रही है। हाँ, अलग रिएक्ट कर रही है। अनजान कोई भी जा रहा है तो थोड़ा उसका या तो मुंडी नीचे कर रही है या कुछ डिस्कनेक्ट ऐसा होने से जैसा। मुळातच बलात्कार झालेल्या या चिमुरडीचा संघर्ष पुन्हा सुरू झाला तो आपल्या निर्ढावलेल्या आणि असंवेदनशील व्यवस्थेशी। खरं तर तिच्या या वेदनेनं एखाद्या दगडालाही पाझर फुटला असता, पण हॉस्पिटलच्या व्यवस्थेनं दगडालाही लाजवलं। 25 ऑक्टोबरच्या पहाटे जेव्हा तिला सायन हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलं, तेव्हा हॉस्पिटलनं तिला चक्क एका जनरल वॉर्डमध्ये ठेवलं। तिच्यावरच्या उपचारांकडेही नीट लक्ष देण्यात आलं नाही। उपचार पूर्ण न होताच खुशाल डिस्चार्ज देऊन टाकला। तिचं रोजचं स्पंजिंग करण्यासाठी गरम पाणी पुरवण्याची तसदीही हॉस्पिटलनं घेतली नाही। चैनल जब से दिखाया गया स्टार्टिंग से, जब से उसको अच्छे जगह पे शिफ्ट किया गया, थोड़ा सेपरेट शिफ्ट किया गया और ट्रीटमेंट थोड़ा अच्छा हो रहा है। मीडियानं या प्रकरणी आवाज उठवल्यावर राजकीय नेत्यांचे सायन हॉस्पिटलमध्ये दौरे झाले। महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी एनजीओ मार्फत तिला दत्तक घेण्याचं आश्वासन दिलं, पण अजूनही राज्य सरकारच्या मनोधैर्य योजनेचा लाभ या मुलीला मिळालेला नाही। मनोधैर्य के अंतर्गत कुछ मिला है? नहीं, ऐसा कुछ हमसे फॉर्म नहीं भरवाया गया, हमको कुछ पता नहीं है कि क्या होता है। या घटनेच्या तपासाबद्दल बोलायचं झालं तर 24 तारखेला रात्री 12:30 नंतर वडाळा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला। 12 नोव्हेंबरला पोलिसांनी त्या मुलीला घटनास्थळी नेलं, पण 13 नोव्हेंबरपर्यंत सगळे पुरावे नष्ट करण्यात आले होते। अर्थात 20 दिवसांनी घटनास्थळी पोहोचल्यावर काय पुरावे मिळणार होते ते पोलिसांनाच माहित। या प्रकरणी 2 संशयितांना ताब्यात घेण्यात आलं आणि सोडून दिलं, तर काही जणांची डीएनए टेस्ट करण्यात आली। रात्री 10च्या सुमारास वडाळ्यासारख्या ठिकाणी एका 9 वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार होतो। तिचं अपहरण होतं आणि त्या ठिकाणचे सगळे पुरावे नष्ट देखील केले जातात। पण मुंबई पोलिसांना मात्र 1 महिना उलटला तरी आरोपींना पकडण्यात काही यश येत नाहीये। त्यामुळे मुंबईसारखं शहर अगदी शाळेत जाणाऱ्या लहान मुलींपासून ते ज्येष्ठ महिलांपर्यंत आजही सुरक्षित आहे का असा प्रश्न या निमित्ताने पुढे येतो। व्हिडिओ जर्नलिस्ट दीपक केदारसह दीपाली जगताप पाटील, झी मीडिया, मुंबई। त्या चिमुरडीला जनरल वॉर्डमध्ये का ठेवण्यात आलं? हॉस्पिटल प्रशासनाला बलात्काराचं गांभीर्य समजत नाही का? तिच्यावरच्या उपचारांकडे दुर्लक्ष का करण्यात आलं? उपचार पूर्ण होण्याआधीच डिस्चार्ज का देण्यात आला? 20 दिवसांनी घटनास्थळाची पाहणी, इतके दिवस पोलीस काय करत होते? महिना उलटला तरी आरोपींचा शोध का लागला नाही? हॉस्पिटलचे दौरे करून आश्वासनं देऊन मास लीडर होता येतं का?
महिना उलटून गेला तरी मनोधैर्य योजनेचा लाभ का नाही? या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया. आमच्या प्रतिनिधी दीपाली जगताप पाटील आहेत आपल्याबरोबर. दीपाली, या मुलीची कथा ऐकून, केवळ ऐकून आपल्या अंगावर शहारे उमटतात, मात्र जिला उपचारांसाठी ज्यांनी जिला पाहिलं तिची अवस्था पाहिल्यानंतर त्यांना काहीच वाटलं नाही असं हे हॉस्पिटल प्रशासन आता तरी नीट उपचार देत आहे का? आणि मुळात पोलिसांच्या तपासामध्ये कुठपर्यंत गती आहे? मनोधैर्य योजनेबाबत आणखीन काय माहिती मिळतेय? हिमाली, सगळ्यात आधी ही सगळी घटना पाहिल्यानंतर सगळ्यात जास्त जो संताप व्यक्त करावासा वाटतो तो सायन हॉस्पिटलच्या प्रशासनावर. कारण अत्यंत दिरंगाई आणि आपण म्हणू शकतो की लाजिरवाणी गोष्ट आहे एखाद्या सरकारी हॉस्पिटलसाठी आणि तिथल्या डॉक्टरसाठी, तिथल्या प्रशासनासाठी. आज या मुलीला स्पेशल वॉर्डमध्ये दाखल करण्यात आलेलं आहे. तिथे तिचे उपचार सुरू आहेत. पण हे सांगून देखील आपल्याला धक्का बसेल की त्या ठिकाणी हे 2 डॉक्टर सध्या तिचे उपचार करतायत. एक आहे स्किन स्पेशलिस्ट आणि एक आहेत सर्जन. पण त्या दोघांमध्येही अनेकदा आपल्याला ही माहिती तिच्या वडिलांनीच सांगितलेली आहे पीडित मुलीच्या, की त्यावरून देखील ज्या पद्धतीचे उपचार करण्यात येतात त्यावरूनही सर्जन आणि स्किन स्पेशलिस्ट जे आहे त्यांचं एकमत होत नाही आणि त्या ठिकाणी ब्लेम गेम चालतो. आणि त्यानंतर एखाद्या तिसऱ्याच डॉक्टरला येऊन तो तिला काहीतरी प्रिस्क्रिप्शन लिहून देतो आणि त्यानुसार तिचे वडील जे आहेत ते औषधं आणतात. आता यामध्ये मुद्दा असा की हॉस्पिटल प्रशासन मीडियाला कोणतंही ऑथेंटिक आणि अधिकृत स्टेटमेंट देत नाही. आपण सकाळीच सायन हॉस्पिटलच्या डीनशी भेटलो. त्यांनी सांगितलं आम्हाला महानगरपालिकेचे आदेश आहेत की कोणत्याही मीडियाशी बोलायचं नाही. मुद्दा दुसरा, कोणत्याही सामाजिक कार्यकर्त्याला हॉस्पिटलच्या आतमध्ये जाण्याची परवानगी देण्यात आलेली नाही या केस नंतर. मग या परिस्थितीत सायन हॉस्पिटल ज्या पद्धतीने तिच्याशी 15 दिवस 18 दिवस वागलं, कसा विश्वास ठेवणार तिचे आई वडील आणि जनता तरी किंवा माध्यम तरी या हॉस्पिटलच्या प्रशासनावर की त्यांची जी सध्या ट्रीटमेंट चाललेली आहे ती योग्य पद्धतीने चाललेली आहे? त्यामुळे यामध्ये महानगरपालिका असेल किंवा सायन हॉस्पिटल असेल त्यांनी वेळोवेळी पारदर्शकता जी आहे ती ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. कारण उद्या मुलीसोबत जर पुन्हा काही बरं वाईट झालं तर याला जबाबदार कोण असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो. कारण आपण केएम हॉस्पिटलच्या अरुणा शानबाग हिची केस विसरू शकत नाहीये. दुसरा मुद्दा राहिला मनोधैर्य योजनेचा. 1 महिना उलटला पण अजूनही मनोधैर्य योजनेअंतर्गत जी मदत मिळते पीडित मुलीच्या कुटुंबाला ती अद्याप मिळालेली नाहीये. पंकजा मुंडे ज्या महिला व बालकल्याण मंत्री आहेत त्यांनी त्या मुलीला हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेण्याची तसदी देखील दाखवलेली नाहीये. त्यामुळे मनोधैर्य योजनेबाबत तरी ते आता काय करतील असा प्रश्न तिच्या पालकांना पडलेला आहे. जर त्यांनी आश्वासन दिलं होतं पंकजा मुंडे यांनी की मी 2 दिवसात त्या मुलीची भेट घेईन, पण त्या आश्वासनाला देखील आता 5 दिवस उलटले आहेत. त्यामुळे पालकांपुढे देखील हा प्रश्न आहे की मनोधैर्य योजना काय असते आणि त्याची खरोखर मदत मिळते का? आणि पोलीस यंत्रणेबाबत जर आपण म्हटलो तर 2 आरोपींना पकडण्यात आलं होतं, 2 संशयितांना पकडण्यात आलं होतं, मात्र त्यांना सोडून देण्यात आलेलं आहे. आणि स्केच व्यतिरिक्त सध्या पोलिसांच्या हाती काहीच लागलेलं नाही. ही सगळी परिस्थिती हे सगळं पाहिल्यानंतर अक्षरशः अंगावरती काटा उभा राहतो. आपल्याबरोबर निरंजन आहिरे आहेत, सामाजिक कार्यकर्ते, आणि सुशीबेन शाह आहेत, महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा. निरंजनशी आपण आधी सुरुवातीला बोलूयात. निरंजन, या सगळ्या प्रकरणाचा आपण अगदी सुरुवातीपासून फॉलोअप घेतात. प्रचंड त्रास, म्हणजे खरंच ही बातमी बघूनच त्रास झाला. खूप संतापजनक ही सगळी परिस्थिती आहे. काय नेमकं या सगळ्या प्रकरणामध्ये प्रथमदर्शनी आपल्याला दिसते? पोलीस, हॉस्पिटलचं प्रशासन, सगळ्यांचीच असंवेदनशीलता दिसली याच्यामध्ये. नक्कीच ती असंवेदनशीलता दिसलीच. म्हणजे खरोखर या 2 गोष्टी आहेत, एक पोलीस प्रशासन आणि एक हॉस्पिटल प्रशासन. म्हणजे हॉस्पिटल प्रशासन पोलिसांचा एक वेळ समजू शकतो की त्याचा तपासाचा भाग आहे, तो दुसरा टप्पा आहे, पण प्रायमरी लेवलला आपण त्या मुलीचा जीव वाचवणं हे महत्त्वाचं होतं. हॉस्पिटलनी एक माणुसकी म्हणून जरी सुरुवातीला गंभीरता घेतली असती तर आज ती मुलगी जवळपास आज बरोबर 1 महिना झाला त्या मुलीला. 24 ऑक्टोबरला ही घटना झालेली आहे. खरोखर त्या मुलीमध्ये इम्प्रूव्हमेंट होऊन आता तिला जी म्हणजे रिलीफ मिळाला आणि त्यानंतर काउन्सिलिंगनी ती प्रिपेअर झाली असती. म्हणजे तिचं फॅमिली असून दे, ती मुलगी असून दे, दोघंही मानसिक धक्क्यामध्ये आहे. तुम्ही तिच्या वडिलांकडनं ते समजून घेऊ शकता. पण खरोखर हॉस्पिटलनी ती काळजी घ्यायला पाहिजे होती. तो एक गंभीर मी म्हणेन आणि भोळचटपणा झाला हॉस्पिटलकडनं. म्हणजे ही तर मुलीची केस आपल्या माध्यमातूनही किंवा जे आमचे मीडियाचे सहकारी आहेत तुमच्यासारखे बाकी मीडियाचे आहेत त्यांच्या माध्यमातूनही दिसून आली. पण असे कितीतरी लोक, कितीतरी मुली ह्या कळ्या
फुलायच्या अगोदरच कोंबजत असतील, कितीतरी लोक कुत्र्या मांजऱ्यासारखे मरत असतील काही मोजक्या लोकांच्या चुकीमुळे आणि बेजबाबदारपणामुळे. निरंजन, या सगळ्यामध्ये एक गोष्ट तर खूप महत्त्वाची, पोलीस 20 दिवसांनी तिथे गेले, हॉस्पिटलनं केलेल्या ज्या चुका आहेत त्या सगळ्या बातमीमध्ये आम्ही दाखवल्या. कारवाई या सगळ्यामध्ये झाली पाहिजे, कारण जरब बसल्याशिवाय नीट काही होणं नाही, कारण सवय झाली आहे लोकांना असं बेजबाबदार वागण्याची. सामाजिक कार्यकर्ता म्हणून हे सगळं तुम्ही जवळून बघितलं या सगळ्या प्रकरणात, काय कारवाई झाली पाहिजे असं वाटतं? नक्कीच कारवाई ही म्हणजे मी तर म्हणेन निलंबनापर्यंत कारवाई गेली तरी काही फरक पडत नाही, कारण का जर तुम्ही स्वतःच्या निलंबनाची काळजी करता मग अशा लोकांच्या जीवाची काळजी कोण करणार? म्हणजे निलंबन करून देखील तुम्ही राहू शकता, पण एखाद्या मुलीचं म्हणजे ती मुलगी 8 वर्षाची आहे, आपण ह्या मुलीचा तर सध्या केस घेऊया, ती मुलगी 8 वर्षाची आहे, तिच्या जीवाचं बरं वाईट झालं असतं तर त्याला जबाबदार कोण होतं? आपण खुनाचा गुन्हा दाखल केला असता का कोणावर त्याच्यासाठी? मग ते कोणी असून दे, पोलीस प्रशासन असून दे किंवा हॉस्पिटल असून दे, जे कोणी असून दे. म्हणजे सामाजिक कार्यकर्ता म्हणून आम्ही एवढंच म्हणतोय की तुमचे जे काय वैयक्तिक गोष्टी असतील किंवा जे काय असेल, म्हणजे मला त्या डिटेलमध्ये घुसण्यामध्ये अजिबात इंटरेस्ट नाही आहे. सामाजिक कार्यकर्ते म्हणून आम्हाला एवढीच ह्या मायबाप सरकारकडनं एक अपेक्षा आहे किंवा पोलीस प्रशासन आहे त्याच्याकडनं की खरोखर लोकांना ज्या सोयीसुविधा सरकार एवढं म्हणतं, आता नवीन सरकार आलंय फडणवीस यांचं, त्यांना पण मी आवाहन करीन की प्लीज तुम्ही तरी गांभीर्याने याच्यामध्ये लक्ष घाला आणि खरोखर ह्या ज्या सामान्य लोकांना कुत्र्या मांजऱ्यासारखं मरावं लागतंय तर थोडीशी काळजी घेऊन आपण ह्या बरेच जीव वाचवू शकतो. आणि ते पोटेन्शियल आहे. म्हणजे त्याच दिवशी शिवाजीनगरमध्ये एक केस झाली ज्या मुलीचं मर्डर करण्यात आलं, साधारण 8-10 वर्षाचीच ती मुलगी होती आणि आमच्या या हुशार पोलिसांनी जबाबदारीने तात्पर्याने फक्त एका चिंदीच्या कपड्यावरनं जर गुन्हेगाराला शोधलेलं आहे तर पोलिसांनी इकडे हलगर्जीपणा का केला? त्यानंतर तिकडे आम्ही ज्यावेळी स्पॉटला गेलो 2 दिवसापूर्वी त्यावेळी तिकडे ती जमीन पोर्ट्रसची आहे, कस्टमची आहे ती जमीन, आणि तिकडे जी घास वाढलेली 4-4 फुटाची ही घास कापून टाकण्यामध्ये आलेली आहे. त्यामुळे आता पोलीस नक्कीच खरं याचा शोध कसा घेणार आहे, काय घेणार आहे? म्हणजे हलगर्जीपणा हे अगदी नक्की आहे या सगळ्या प्रकरणामध्ये, हलगर्जीपणा पोलिसांचा हे अगदी नक्की आहे. माध्यम म्हणून हे सगळं आम्ही आपल्या पुढे आणतोय, हे खूप संतापजनक आहे. लोकांनी याचा जाब विचारल्याशिवाय यंत्रणा का जाग्या होत नाहीत हा खूप संताप आणणारा प्रश्न आहे. तो प्रश्न आपल्याला विचारात राहावंच लागणार आहे हे सगळं थांबवण्यासाठी. सुशीबेन शाह आपल्याबरोबर आहेत, त्यांच्याशी बोलणार आहोत. एक ब्रेक घेतोय, लगेचच परतोय. सुशीबेन शाह आपल्याबरोबर आहेत, महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा. सुशीबेन, अत्यंत संतापजनक हा प्रकार आहे आणि आता एक वेगळं असं घडतंय की ते हॉस्पिटलचं प्रशासन सामाजिक कार्यकर्त्यांना त्या मुलीला भेटू देत नाही, तिच्या पालकांना भेटू देत नाही. ते सगळे लोक अशिक्षित आहेत, त्यांना काही कळत नाहीये. हे लोक सगळी त्यांची मदत करतायत. तिच्या वडिलांची मानसिक परिस्थिती ढासळली होती, कुणी मदतीला पुढे आलं नाही. हे लोक आता आलेत, हॉस्पिटल त्यांना तिथपर्यंत जाऊ देत नाही. चूक एकतर हॉस्पिटलची आहे, प्रशासनाची आहे, पोलिसांची आहे. हे सगळं असं असताना त्या एका चिमुरडीला आणि तिच्या कुटुंबालाच सर्वस्वी त्रास होतो. या सगळ्याचा प्रचंड संताप आणणार आहे हे सगळं. अत्यंत खेदजनक आहे, तुमचं खरं आहे. त्या दिवशी आम्ही जेव्हा गेलेलो, आय थिंक शनिवारी गेलेलो, बरोबर निरंजन? हो बरोबर. आणि तिथे जाताना मी सगळ्यांना, तिथे ॲडिशनल कमिशनर पण उपस्थित होते तिथे. आय थिंक ते केबिनमध्ये निरंजन नव्हता माझा बरोबर, मिस्टर देशमुख होते, त्या डीन होत्या. आणि तिथे एक PRO असतो, हू इज अ लिंक बिटवीन द गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र आणि म्युन्सिपल कॉर्पोरेशनची सगळी जी हॉस्पिटल आहेत त्यांच्याबरोबर. कारण जे मनोधैर्य जर तुम्हाला राबवून घ्यायची असेल तर तुम्हाला नक्की ते PRO मिस्टर डेरे पण होते. सगळ्यांना नोटीसवरती ठेवला होता की शनिवारपर्यंत, एका वीकपर्यंत मध्ये तुम्हाला मनोधैर्य त्यांना लागू करायला लागेल. तिथे मिस्टर देवरे आहे, जिमाबाचे अधिकारी, त्यांनी मला हमी दिलेली आहे की सुशीबेन नक्की बाय नेक्स्ट सॅटर्डे, आज बुधवार आहे, मी बघत आहे, आज मंगळवार आहे, गुरुवारी मी फोन लावते, जर नाही झाला तर आता वेळ आलेली आहे रस्त्यावरती उतरायची. निरंजनला मी त्या दिवशी पण सांगितलं होतं की हे सगळे जे प्रश्न इज नॉट ऑफ NGO बरेचसे आहे, पण हे सरकारची जबाबदारी आहे शेवटी. मनोधैर्य जेव्हा आपण 3-4 लाख पर्यंत जेव्हा महिलांना देतो, काउन्सिलिंग करतो, मेडिकल लीगल ॲडवाईस देतो, का बरं, कुणासाठी? मी पण तिथे सांगितलं होतं की मी त्यांना प्रायव्हेट ट्रीटमेंट देऊ शकेल. मंत्री महोदय पण तिथे उपस्थित झाले होते. का बरं अजून काय झालं नाही आहे? आणि तुम्ही करतात नाही आणि जबाब पण नाही देतात. माझा बरोबर नक्की चालणार नाही. शुक्रवारी मी फोन करून पत्र लिहून जबाब विचारणार आहे. नाही जरी भेटला मग बघू पुढे. सुशीबेन, या सगळ्यात आम्ही आपल्या बरोबर आहोत. झी मीडिया या सगळ्या प्रकरणाला लावून धरणार आहे. प्रचंड संताप आणणाऱ्या प्रकरणात मुख्यमंत्री, गृहमंत्री
देवेंद्र फडणवीस काय दखल घेणार हे महत्त्वाचं आहे. बोलूयात एका ब्रेकनंतर. पुन्हा एकदा सुशीबेन शाह यांच्याकडे आपण जाऊयात. सुशीबेन, या सगळ्या प्रकरणामध्ये निरंजन असतील, त्यांचे सहकारी असतील, आपण सगळ्यांनी खूप सगळे प्रयत्न केले, त्या मुलीच्या घरच्यांना सहकार्य केलेले, पण हे सगळं प्रकरण नेटानं पार पाडून नेण्याकरता आपले 100% सगळे प्रयत्न राहतील का? सरकारला याचा जाब विचाराल का आपण? नक्की. कसं आहे, माझा स्ट्रिक्ट ऑब्जेक्शन आहे. आपण जेव्हा म्हणतो NGO, जेव्हा म्हणतो की मी प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करू, का बरं? हे सगळे जे कानून, जे प्रशासन जे आपण स्थापित केलेली आहे, कोणासाठी? तुमच्या आमच्यासाठी. आता सरकारने निवडून दिलेलं आहे, जनतानी, महाराष्ट्राची जनतानी सरकारला निवडून दिलेले आहे. मायनॉरिटीची सरकार असू द्या, पण आता कामाला लागा हो. महिनाभर झाला, लोकांसाठी काम करा, राजनीती सोडा. स्वतः मंत्री महोदय आले होते ते मुलीसाठी भेटायला, का बरं काय करून घेतलं नाही त्यांनी? अहो, ते जेव्हा येतात सगळं प्रशासन कामाला लावू शकतात. मला एकच विचारायचे मंत्री महोदयाला, त्यांना मनोधैर्य काय आहे माहिती आहे का? का बरं अजून 1 महिन्यानंतर त्याला अजून भेटली नाही? विदिन 15 डेज यू आर ड्युटी बाउंड की त्याला मनोधैर्य. अगदी मनोधैर्य योजनेचा लाभ द्यायला 1 महिना का लागला? आणि निरंजन यांनी देखील सांगितलं की तिथे आल्यानंतर तातडीनं काही निर्णय घेऊ शकले असते वरिष्ठ मंत्री सरकारमधले, पण त्यांनी ते घेतलेलं नाहीये. या सगळ्या प्रकरणामध्ये आमचं लक्ष असणार आहे. सुशीबेन शाह, निरंजन नायरे, आपण दोघांनी वेळ दिला आणि महत्त्वाचं म्हणजे हे खूप मोलाचं काम आपण करताय, त्यासाठी आपले मनापासून धन्यवाद. या चिमुरडीच्या सोबत, तिच्या कुटुंबियांच्या सोबत झी मीडिया संपूर्ण ताकदीनिशी उभा आहे. या कार्यक्रमात इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.